नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर एक आनंदाची बातमी आहे, कृषी विभागाचा जो निकाल आहे तो आता जाहीर झालेला आहे, ज्याची वाट आपण सगळे बघत होतो। तर आता निकाल जो आहे तो कोणत्या पोस्टचा जाहीर झालेला आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी जाहीर केलेले आहे, मेरिट लिस्ट विभागावाईज जाहीर केला आहे की पूर्ण एक मेरिट लिस्ट त्यांनी जाहीर केली, तर तेच डिटेल आपण बघणार आहोत। सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या, जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। तर बघूया आपण ते कुठे जाहीर केला आहे ते। तर आपण आहोत ऑफिशियल वेबसाईटला आणि इथे आपण बघतोय की गट क संवर्गातील वरिष्ठ लिपिक परीक्षा निकाल 2024 तर इथे आपल्याला दिसत असेल, तर आपण याच्यावर क्लिक करून बघूया। त्यानंतर तुम्हाला नवीन स्लाइडमध्ये वेगवेगळे विभागावाईज निकाल तिथे दिसणार आहे। त्यापैकी आपण आता नाशिकचा निकाल ओपन केलेला आहे आणि त्यामध्ये निवेदन आपल्याला इथे दिसतंय। विभागीय कृषी सहसंचालक वरिष्ठ लिपिक संवर्गाची सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध झालेली होती। IBPS कंपनीकडून निकालपत्र व गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी किमान 45% गुणांची अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची प्रवर्गणी आहे। गुणवत्ता यादी दिनांक 4 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे। म्हणजे ज्यांना 45%च्या वरती गुण आहेत त्यांचेच मार्क जे आहेत ते प्रसिद्ध केलेले आहेत, बाकीच्या कोणाचेही मार्क्स प्रसिद्ध झालेले नाही आहेत। ज्यांना 45%च्या खाली गुण असतील त्यांचे मार्क्स प्रसिद्ध करण्यात आलेले नाही आहेत। ज्यांचे लिस्टमध्ये नाव नसतील तर त्यांनी समजून घ्यायचे की 45%च्या पेक्षा कमी गुण आहेत, त्यामुळे नाव त्यात नाही आहे। तर त्यानंतर निवड सूची वगैरे कधी प्रसिद्ध करणार आहेत, तर अंतरिम निवड सूची व अतिरिक्त निवड सूची लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, यासाठी संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी। प्रसिद्ध केलेल्या यादीत नाव समाविष्ट असणे म्हणजे निवडीसाठी दावा करता येणार नाही। तर अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे। लवकरच अंतिम निवड यादी जी आहे, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ती आपल्या समोर असेल आणि लवकरच ते आपल्याला त्याबाबत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वगैरे सुद्धा नोटिफिकेशन लवकरच येईल। जसं नोटिफिकेशन येईल तसंच तुमच्या समोर असेल, त्यामुळे आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। आणि टेलिग्राम चॅनलला देखील फॉलो करा, जेणेकरून जे अपडेट यूट्यूब चॅनलला येत नाही ते सुद्धा तुम्हाला मिळत राहतील। तर अशा पद्धतीने जी आहे ती तुम्हाला मेरिट लिस्ट इथं दिसते। जर आपण ही मेरिट लिस्ट बघितली तर यात आपलं नाव वगैरे सर्च करून आपण मार्क्स आपली चेक करू शकणार आहोत की किती मार्क्स आहेत। तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला किती मार्क्स आलेले आहेत आणि तुमचं नाव लिस्टमध्ये आहे किंवा नाही आहे। तर कमेंट सेक्शनमध्ये ते करून नक्की सांगा। तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मी ते उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। आणि इथे आपल्याला जे प्रवर्गणी आहे, संवर्गणी आहे वगैरे प्रत्येक पद्धतीने इथे आपल्याला यादी दिलेली आहे। स्पोर्ट्स पर्सन असेल, प्रोजेक्ट अफेक्टेड असेल किंवा तुमची जी कास्ट असेल, कॅटेगरीसुद्धा इथे दिलेली आहे आणि समांतर आरक्षणामध्ये तुम्ही बसताय का ते सुद्धा इथे तुम्हाला दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला इथे कळून येईल की तुमच्या संवर्गातील विद्यार्थी किती आहेत। तर ते सुद्धा तुम्हाला इथून कट ऑफ आपल्याला एक अंदाज आपल्याला लागू शकतो इथून कट ऑफचा। आपण इथे बघू शकतोय की लिस्ट कशा पद्धतीने त्यांनी जाहीर केलेली आहे। तर अशाच पद्धतीने तुमचं नाव इथे सर्च करून बघू शकणार आहात। जर वेबसाईट स्लो झालेली असेल, आता वेबसाईट कदाचित स्लो असेल, तर वेबसाईट जर स्लो झालेली असेल तर याचे जे लिस्ट आहेत विभागानुसार, लातूर असेल, ठाणे असेल किंवा मग नाशिक वगैरे असेल, तर सगळ्या लिस्ट ज्या आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलला आलेल्या आहेत। त्यामुळे टेलिग्राम चॅनलला देखील फॉलो करायला विसरू नका। आणि तुम्हाला लिस्ट लागत असतील तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही प्रत्येक लिस्ट बघू शकणार आहात, जेणेकरून तुम्हाला वेबसाईटला जाण्याची गरज नाही आणि तिथे विनाकारण शोधण्याची गरज नाही। तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह। तोपर्यंत काळजी घ्या, ऑल द बेस्ट। आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका, टेलिग्राम चॅनलला देखील फॉलो करायला विसरू नका।